नमस्कार माझा सर्व श्री स्वामी समर्थ भक्तांना. स्वामींची सेवा करे अहोरात्र. एका लहान गावात एक गरीब मनुष्य राहत होता. त्याचे नाव गोविंद होते. गोविंद खूप गरीब होता, पण त्याचे मन खूप मोठे होते. तो नेहमी अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे नाव घेत असे. गोविंद रोज सकाळी लवकर उठायचा. तो स्नान करून देवाची पूजा करायचा. त्याच्याजवळ स्वामींची एक लहान मूर्ती होती. तो त्या मूर्तीची मनोभावे पूजा करायचा. तो रोज मंदिरात झाडू मारायचा. मंदिरातील दिवे तो स्वतः लावून ठेवायचा. गोविंद लोकांची देखील खूप मदत करायचा. कोणी आजारी असल्यास तो धावून जायचा. तो गरीब लोकांना अन्नदान करायचा. तो नेहमी म्हणायचा की मानवाची सेवा हीच खरी ईश्वराची सेवा आहे. गोविंद दिवसभर खूप कष्ट करायचा. तो शेतात मजुरीचे काम करायचा. त्याला मिळणाऱ्या पैशातून तो जेमतेम जगायचा, पण तो कधीही नाराज नसायचा. तो कामावर जाताना सुद्धा स्वामींचे नामस्मरण करायचा. त्याच्या मनात स्वामीविषयी अपार प्रेम होते. रात्री झोपण्यापूर्वी तो स्वामींची आरती करायचा. तो प्रत्येक कामात स्वामींना आठवायचा. गोविंद म्हणायचा की स्वामीच माझे सर्वस्व आहेत. अशा प्रकारे तो अहोरात्र स्वामींची सेवा करायचा. त्याला कशाचीही अपेक्षा नव्हती, फक्त स्वामींचे प्रेम हवे होते. एके दिवशी गावात एक मोठा आजार पसरला. अनेक लोक आजारी पडले. गावातल्या लोकांना खूप त्रास होऊ लागला. कोणालाही औषध मिळत नव्हते. गोविंदने गावातल्या आजारी लोकांची सेवा करण्याचे ठरवले. तो दिवस रात्र लोकांची सेवा करू लागला. तो लोकांना गरम पाणी आणि औषध देत असे. तो आजारी लोकांच्या डोक्यावर पाण्याचे हात ठेवायचा. तो त्यांना स्वामींचे मंत्र ऐकवायचा. त्या मंत्रामुळे लोकांना खूप आराम मिळायचा. गावातले लोक त्याला देव मानू लागले. गोविंद स्वतः उपाशी राहून इतरांना अन्न देत असे. तो लोकांच्या दुःखात नेहमी सोबत असायचा. तो कोणालाही एकटे पडू देत नव्हता. तो सर्व लोकांचे दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न करत होता. एक दिवस गोविंद खूप थकल्यामुळे आजारी पडला. त्याच्या अंगात खूप ताप होता. तो स्वतःच्या खोलीत झोपून गेला. त्याला चालताही येत नव्हते. तो मनातल्या मनात स्वामींना प्रार्थना करू लागला. तो म्हणाला, स्वामी, आता तुम्हीच या लोकांचे रक्षण करा. मी आजारी पडलो आहे. माझी सेवा थांबली आहे. हे बोलताना त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. रात्र खूप झाली होती. गावात सर्वत्र शांतता पसरली होती. तेव्हा अचानक गोविंदच्या खोलीत एक प्रकाश पडला. त्या खोलीत एक तेजस्वी पुरुष आला. त्या माणसाच्या अंगावर सुंदर वस्त्रे होती. त्याच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज होते. तो माणूस दुसरा कोणी नसून साक्षात स्वामी समर्थ होते. स्वामींनी प्रेमाने गोविंदच्या डोक्यावर हात फिरवला. गोविंदचा आजार एका क्षणात दूर झाला. गोविंदला खूप ताजेतवाने वाटू लागले. त्याने उठून पाहिले तर कोणीच नव्हते, पण खोलीत छान सुगंध दरवळत होता. गोविंदच्या अंगातील ताप पूर्णपणे निघून गेला होता. गोविंदला समजले की स्वामी त्याला भेटायला आले होते. गोविंदच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तो हात जोडून स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला. तो म्हणाला, स्वामी, तुम्ही किती महान आहात. मी तुमची सेवा काय करणार. तुम्हीच माझी काळजी घेतली. माझी भक्ती तुमच्यापर्यंत पोचली आहे. त्या दिवसापासून गोविंदची भक्ती आणखीन वाढली. तो पूर्वीपेक्षा जास्त उत्साहाने काम करू लागला. तो लोकांना अधिक मदत करू लागला. गावच्या लोकांनीही गोविंदची भक्ती पाहिली. गावकरी देखील आता स्वामींना मानू लागले. त्या गावात सर्वांनी स्वामींचे नामस्मरण सुरू केले. गावातील आजार हळूहळू पूर्णपणे नाहीसा झाला. गावात आनंद आणि शांतता पसरली. गोविंद नेहमी गावातल्या मंदिरात जायचा.
तो सगळ्यांना स्वामींची महती सांगायचा. गोविंदने आयुष्यभर स्वामींची सेवा केली. तो रात्री झोपतानाही स्वामींचा जप करायचा. तो अहोरात्र स्वामींच्या भक्तीत लीन असायचा. शेवटी गोविंदचे आयुष्य सार्थक झाले. तो खूप आनंदाने आणि समाधानाने जगला. या कथेवरून आपल्याला शिकायला मिळते, आपण नेहमी निस्वार्थ भावनेने सेवा केली पाहिजे. स्वामी भक्तांच्या हाकेला नक्की धावून येतात. आपल्या मनात भक्ती आणि प्रेम असायला हवे. स्वामींची कृपा नेहमी आपल्यावर राहते. आपण सर्वांनी नेहमी सत्कर्माचा मार्ग निवडला पाहिजे. देव आपल्या भक्तीची परीक्षा घेतो, पण तो भक्ताला कधीही एकटे सोडत नाही. स्वामींची सेवा ही जीवनाचा खरा आनंद आहे. गोविंदची हीच अहोरात्र केलेली सेवा त्याला तारून गेली. तात्पर्य: ज्याप्रमाणे गोविंदने निस्वार्थ भावाने लोकांची आणि स्वामींची सेवा केली, तसेच आपणही सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे. स्वामींची कृपा हीच माणसाचे रक्षण करते. श्री स्वामी समर्थ.